बातम्या सविस्तर पाहूया। अमेरिकन राज्यक्रांतीला 250 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त अमेरिकेत काही ठिकाणी या स्वातंत्र्य संग्रामातील काही प्रसंगांचं सादरीकरण करण्यात आलं। त्याचवेळी सध्याच्या स्थितीवर अमेरिकन लोकांनी त्यांची बेधडक मतही व्यक्त केली। पाहूया एक रिपोर्ट। मॅसेच्युसेट्सच्या लेक्झिंग्टनमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते। 250 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अमेरिकन राज्यक्रांती काळातील काही प्रसंगांचे सादरीकरण करण्यासाठी आणि ते पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने लोक जमले होते। यावेळी लेक्झिंग्टन आणि कॉकर्डच्या लढाईचं सादरीकरण करण्यात आलं। लेक्झिंग्टनची लढाई 19 एप्रिल 1775 ला सुरू झाली होती। अमेरिकन राज्यक्रांतीची सुरुवात याच लढाईनं झाली होती। अमेरिकेतील 13 वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात युद्धाचा एल्गार या दिवसापासून केला होता। त्यामुळे अमेरिकन इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या लढाईत 8 अमेरिकन मारले गेले तर 10 जण जखमी झाले होते। या प्रसंगाचं हुबेहूब सादरीकरण करण्यात आलं। लेक्झिंग्टनमध्ये अमेरिकन रेडकोट्सची लढाई झाल्यानंतर कॉकर्डच्या दिशेनं ब्रिटिश सैन्य रवाना झालं। मात्र त्यांच्या आगमनाची बातमी एका घोडेस्वारानं पुढच्या वसाहतीतील लोकांना दिली आणि त्यांना सावध केलं होतं। त्या घोडेस्वाराचं नाव होतं डॉक्टर सॅम्युअल प्रेस्कॉट। हा प्रसंग देखील जसाच्या तसा साकारण्यात आला। त्यानंतर एका पुलावरच एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला। या प्रसंगाचं सादरीकरण करताना अमेरिकन राज्यक्रांतीचा सन्मान करण्यात आला। तसंच आजच्या काळातही या प्रसंगाचं महत्त्व असल्याचं अनेक जण मानत होते। हा समारंभ पाहण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तसंच या लढ्यात सहभागी झालेल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांचे वंशजही उपस्थित होते। अमेरिकन आर्मी रिझर्व्हमधील लेफ्टनंट कर्नल ब्रँडन मेस यांचे पूर्वज मोझेस स्टोन हे लेक्झिंग्टन सैन्यात कार्यरत होते। हा केवळ एक समारंभ नाही तर हे मैदान माझ्यासाठी पवित्र आहे। मी हा समारंभ पाहत होतो। माझ्या मनात एकाच वेळी अस्वस्थता, भीती आणि अभिमान अशा भावनांचा खेळ सुरू होता। माझे पूर्वज मोझेस स्टोन हे इथे कॉर्पोरेल होते। तेही त्या दिवशी इथेच होते। त्यांना कर्तव्यासाठी बोलावणं आलं। त्यांनी काय केलं तर आपली गन पकडली आणि जिथे धोका होता तिथे थेट भिडले। खांद्याला खांदा लावून अनेक शूर सैनिक इथे त्या दिवशी लढले होते। हे वर्ष अमेरिकन राज्यक्रांतीच्या प्रारंभाचं 250वे वर्ष आहे। 1775 ते 1783 या काळात 13 अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात जोरदार लढा दिला होता। या 8 वर्षांच्या काळात अमेरिकन वसाहतींकडून ब्रिटिश साम्राज्याला कडवी झुंज मिळाली। त्यात ज्या लढाईनं या युद्धाला सुरुवात झाली ती लेक्झिंग्टन आणि कॉकर्डची लढाई अमेरिकन नागरिकांसाठी एक विजयच होता। कारण अमेरिकन लोकांकडून इतक्या कडव्या प्रतिकाराची ब्रिटिश साम्राज्यानं अपेक्षाच केली नव्हती। मात्र 8 वर्षांच्या लढाईतून हेवा वाटावा असा देश निर्माण होईल असं तेव्हा दोन्ही गटांना वाटलं नव्हतं। दुसरीकडे या दिवसाचं महत्त्व सध्याच्या काळात अधिक असल्याचं काही अमेरिकन मानतात। कारण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही धोरणांचा थेट परिणाम अमेरिकन जीवनावर होतोय। त्याचे पडसाद या समारंभातही दिसले। ट्रम्प विरोधी निदर्शकांची संख्या समारंभासाठी आलेले पर्यटक, स्थानिक लोक आणि इतिहासप्रेमींपेक्षा अधिक होती। अनेक निदर्शकांनी अमेरिकन क्रांतीनं प्रेरित फलक हाती घेतले होते। 1775 ला जसा विरोध केला तसाच विरोध करा अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलक उभे असलेले पाहायला मिळाले। एकानं तर नारंगी चेहऱ्याची ट्रम्प सदृश्य बाहुली देखील आणली होती। Suppressing free speech. आमच्या देशानं स्वातंत्र्याची निवड केली होती। आमचं स्वातंत्र्य आणि आज त्यातच स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी याहून योग्य जागा नाही। तर शनिवारी एकीकडे अमेरिकन राज्यक्रांती साजरी केली जात असतानाच न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलनंही झाली। आंदोलनांमध्ये ट्रम्प यांच्या निर्णयांसह एलॉन मस्क यांच्या विरोधातही रोष दिसून आला। ती राज्यक्रांती एका राजाविरोधात होती आणि ही आमचा तर कोणी राजा नाही पण अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष स्वतःला राजा समजतात। त्यांना राजाच व्हायचंय पण आम्हाला राजा नकोय। तुम्हीच बघा, हे काही हिंसक आंदोलन नाहीये। हे शांततामय निदर्शन आहे। एका अर्थानं ते आणि हे परस्पर संबंधी आणि समान आहे असं तुम्हालाही जाणवेल। मॅनहॅटनमध्ये आंदोलकांनी स्थलांतरितांच्या प्रत्यर्पणाला विरोध दर्शवला। त्यासाठी त्यांनी न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी ते ट्रम्प टॉवरपर्यंत मोर्चा काढला। तसंच टेस्ला कार डीलरशिप समोरही आंदोलनं करण्यात आली। 2 आठवड्यांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली। शनिवारी त्याचीच पुनरावृत्ती दिसली।
राजधानी वॉशिंग्टन DC मध्येही कॅपिटल समोर आंदोलकांनी विरोध निदर्शनं केली. आरोग्य, सामाजिक सुरक्षा, सैनिक अशा अनेक बाबतीत आम्हाला त्यांचा निर्णय मान्य नाही. म्हणजे ट्रम्प यांनी आता थांबायला हवं. आपण आपल्याच मित्रांसोबत का भांडतोय? आपण कॅनडावर हल्ला का करतोय? हे सगळं हास्यास्पद आहे. हे सगळं नेमकं कुठे चाललंय, काय चाललंय याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. अमेरिकेत सध्या किल्मर अब्रेगो ग्रेसिया या नागरिकाचं चुकीच्या पद्धतीनं एल साल्वाडोरमध्ये प्रत्यर्पण झाल्याचा आरोप होतोय. त्याला साल्वाडोरच्या तुरुंगातून पुन्हा अमेरिकेत आणण्याबाबत तिथल्या न्यायालयानंही आदेश दिलेत. तर ट्रम्प प्रशासन त्यांच्या कारवाईवर ठाम आहे. मात्र लोकांनी या निर्णयावर संताप व्यक्त केलाय. अशा अनेक मुद्द्यांवरून सध्या ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाविरोधात राग व्यक्त होतोय. त्यातच शनिवारी अमेरिकन राज्यक्रांतीच्या 250व्या वर्षाला सुरुवात होत असतानाच ही आंदोलनं करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.